सप्रेम नमस्कार। हिंदवी हॉलिडे या फेसबुक पेजवर आज आपण श्री संत तुकाराम महाराजांच्या काही अभंगावर एक छोटीशी चर्चासारखं या ठिकाणी करणार आहोत। बघा, हिंदवी हॉलिडे या फेसबुक पेजच्या वॉलवर आपण या ठिकाणी आता तुकाराम महाराजांच्या ओले मुळ भेदी खडकाचे अंग या अभंगावर बोलणार आहे। म्हणजे फक्त तो एक अभंग नाही तर त्या अभंगाचा आशय काय, तर कोणतीही गोष्ट एकदा ठरवलीत आणि तिला पूर्ण करायचं जर म्हटलं तर पुन्हा तुम्हाला कोणतीही शक्ती, कोणतीही अडचण तुम्हाला आडवी येऊ शकत नाही। एक ज्या अभंगानं आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत त्या अभंगाच्या सुरुवातीला मी मात्र या ठिकाणी एक छोटीशी पार्श्वभूमी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे। एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी सगळ्यात अगोदर सांगतो। काय झालं की एक प्रदीप दादा सुद्धा नेहमी व्याख्यानामध्ये हे एक उदाहरण देत असतात। तो एक किस्सा असा आहे की समजा लहानपणी मी 5वीला असताना परीक्षा द्यायला निघाल्यानंतर माझ्या आजीनं मला एका किराणा दुकानातून नारळ घ्यायला सांगितलं आणि बाजूला मारुतीच्या मंदिरामध्ये ते फोडून बाप्पा मला पास कर असं म्हणाली। मी आपलं नारळ फोडलं। नारळ वरून कडक होतं पण आतून त्यातून निघालेलं पाणी पाहून मात्र माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली आणि मी आजीला विचारलं, आजी अगं हे कसं काय नारळ वरून एवढं कडक आहे, टणक आहे आणि त्याच्या आतमधून पाणी कसं काय निघालं? तर मग आजीनं सांगितलं की देवाची करणी नारळात पाणी। माझ्यातली शंका व्यवस्थितपणे निरसन झालं नाही। पेपर दिला, पास झालो। पुन्हा 6वीला असताना परत एकदा असंच झालं। मी आपलं दुकानातून नारळ घेतलं, आजीनं सांगितलं बाप्पाला फोड, बाप्पाला नारळ फोडलं आणि पुन्हा तेच की बाप्पा मला पास कर। आता यावेळेस असं झालं की गेल्या वेळेस नारळातून पाणी निघालं म्हणून मी प्रश्न केला होता की आजी हे नारळातून पाणी कसं? त्यावेळेस आजीनं सांगितलं होतं की देवाची करणी नारळात पाणी, पण मात्र ह्यावेळेस पाणीच निघालं नाही, अर्थात ते पावलेलं निघालं, ज्याला आपण पावलेलं म्हणतो खराब नारळ। आणि मग मी आजीला विचारलं की आजी अगं हे कसं काय की देवाची करणी नारळात पाणी पण ह्या नारळातून पाणीच निघालं नाही? त्यावेळेस आजीनं मला असं सांगितलं की देवाची करणी आणि काही काही नारळात नसतं पाणी। म्हणजे माझ्या मनामध्ये जी शंका निर्माण झाली त्या शंकेचं निरसन झालं नाही। माझ्यामध्ये काहीतरी असं केल्यानं असं काहीतरीच होतंय की काय असं एक उगाच येऊन गेलं। पण वास्तविक पाहता ज्या वेळेस या वारकरी संप्रदायाचा कळत झालेल्या तुकाराम महाराजांकडे आपली नजर जाते, अर्थात ती नजर ज्यावेळेस आपली जाते त्या नजर जाण्याच्या वेळी तुकाराम महाराजांचा एक अभंग मला लहानपणापासून बऱ्याचदा ऐकण्यात आला आणि तो अभंग असा होता की ठेविले अनंते तैसेची राहावे चित्त असू द्यावे समाधान। आणि मग असं लोक त्याच्यातून प्रचार करायला लागले की तुकाराम महाराजांनी सांगितलं बाबा अनंतानं म्हणजे देवानं ठेवलं तसं राहायचं, समाधान राहायचं। मग याच्यातून बराचसा गैरसमज मात्र वारकरी संप्रदायाच्या बाबतीत निर्माण झाला, कारण तुकाराम महाराजांचं बोलणं हे म्हणजे वारकरी संप्रदायाचं अधिकृत बोलणं आहे, हे वास्तव आहे। मग आता हे असं कसं काय? आणि मग मी ज्यावेळेस त्याचा खोलामध्ये जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस लक्षात आलं की जी माणसं हिरमुसलेली आहेत, जी माणसं उदास झालेली आहेत, जी जीवनाला कंटाळलेली आहेत आणि आता त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना काहीतरी वाईट पाऊल उचलायचं आहे आणि त्यावेळेस जर त्या व्यक्तीनं त्याच तुकाराम महाराजांचा जर हा अभंग नजरेसमोर आणला की अरे अजिबात हरायचं काम नाही, ठेविले अनंते तैसेची राहावे नाही चित्त असू द्यावे समाधान। म्हणजे तुम्ही आता समाधानाच्या प्रवृत्तीकडे या, जेणेकरून की असमाधानी प्रवृत्तीमुळे तुमच्या मनात जे काही वाईट विचार आतापर्यंत येत होते ते विचार थांबण्याचं काम आता झालं पाहिजे। आणि मग लक्षात आलं की अरे तुकाराम महाराजांनी अभंगाची निर्मिती करताना अधिकार तैसा दाऊ मार्ग, म्हणजे तुकाराम महाराजांनी तुमच्या आमच्या सगळ्यांचा जसा अधिकार असेल त्याच पद्धतीनं मार्ग दाखवू अशा पद्धतीचं तुकाराम महाराजांनी हे सांगितलं होतं। आता एक छोटंसं तुकाराम महाराज असं म्हणतात की मुंगीचा म्हणजे हत्तीचा भार हा जर तुम्ही मुंगीवर लादला
तर मग तुम्ही व्यवस्थापक होऊ शकत नाहीत. याला व्यवस्थापन म्हणता येणार नाही. की तुम्ही करताय काय, पाठीवरचं ओझं तुम्ही मुंगीच्या पाठीवर देताय, यानं होईल काय? एक तर हत्तीच्या पाठीवरचं ओझं मुंगीच्या पाठीवर दिल्यामुळे मुंगी तर जीवानिश्चित जाईल, पण तुम्ही ज्या कारणासाठी ओझं दिलंय, म्हणजे तुम्हाला तुमचं एक ठराविक काम करून घ्यायचं आहे, पण तुमची काम करण्याची पद्धत चुकली, तुमची व्यवस्थापनाची पद्धत चुकली. आणि हेच तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं होतं की हत्तीचं ओझं मुंगीच्या पाठीवर दिल्यानं तुमच्या कार्याची पूर्ती होणार नाही. म्हणजे खूप बारीक बारीक गोष्टीमध्ये तुकाराम महाराजांनी अगदी आपल्याला विस्तृतपणे सांगितलेलं आहे. मग तुकाराम महाराजांचा हेतू काय? की तुम्ही ठेविले अनंते तैसेची राहावे हे काम करणाऱ्या माणसासाठी नाही आहे, तर हिरमुसून कुठंतरी आता वाईट विचार ज्याच्या डोक्यामध्ये येतोय आणि त्याला असं वाटतंय की आता जीवनामध्ये काही खरं नाही, मला आता सगळं अंधारलेलं वाटतंय, आणि अशा वेळेस मग तुम्हाला त्या अभंगाची गरज पडते. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या अभंगाला आपल्याला ह्या अशा पद्धतीनं पाहिलं पाहिजे. मग तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय, म्हणजे वारकरी संप्रदायाचा एकंदरीत जो विचार आहे की काम करीत राहा, तुमच्या कामामध्ये जर तुम्हाला असेल तर मात्र आम्ही तुम्हाला थोडंसं पुश करू. म्हणजे तुम्ही आले आणि तुम्ही सांगितले की मला व्यवसाय उभा करायचा आहे आणि मला 100 रुपयाची गरज आहे, कोणी देणार नाही. तुम्ही जर म्हणाले की माझ्याकडे मी 1 रुपया जमवण्याचा प्रयत्न केलाय, मला 99 रुपये कमी पडताय, निश्चित तुम्हाला ते 99 रुपये तयार होतील. आणि म्हणून तुकाराम महाराज ज्या दृष्टीनं आपल्याला सांगतायत की तुम्ही सगळ्यात अगोदर तुमच्याकडची तयारी ठेवा. उदाहरणार्थ 33 कोटी देव आणि 1 विठ्ठल, आपण यांना थोडंसं वेगळं करूयात. 33 कोटी देवांकडे शस्त्रे आहेत, ते स्वतः रणांगणात येत आहेत, ते स्वतः लढतायत. इथं विठ्ठल मात्र कमरेवर हात ठेवून उभे आहेत आणि विठ्ठल काय सांगतायत, तुम्ही काम करा, तुमच्या कामात मी तुम्हाला दिसेल, मी तुम्हाला कुठेही तुम्हाला उठवणार नाहीये, मी तुमचा हात धरून तुम्हाला घेऊन जाणार नाहीये. हा, तुम्हाला जिथं गरज पडेल तिथं मात्र मी तुम्हाला सहकार्यासाठी राहील, एवढं मात्र त्यांची एक शाश्वती त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून प्रयत्न करणे हे आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. प्रयत्नाशिवाय आपल्याला यश मिळणार नाही. एक छोटंसं उदाहरण या ठिकाणी सांगतो की ज्यावेळेस एका जंगलाला आग लागलेली होती, जंगलाला लागलेली आग ही जी त्या जंगलामध्ये राहणारे अत्यंत मोठे मोठे प्राणी तिथून निघून जायला लागले. आग 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 करत 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 मी म्हणणारे वाघ, सिंह, हत्ती, जे स्वतःला हे माझं जंगल आहे म्हणणारे होते, ते सगळे पळून जात होते. आणि अशा काळामध्ये एक छोटीशी चिमणी त्या जळणाऱ्या जंगलाकडे उडताना ज्यावेळेस त्या वाघानं पाहिली आणि त्या वाघानं सांगितलं की अगं चिवताई, तू काय वेडी झालीस का काय, या जंगलाला लागलेल्या आगीमध्ये आमच्यासारखे जर पळून जात आहेत तर तू उलट्या दिशेनं काय चालली, तुला आत्महत्या करायची आहे का? त्यावेळेस त्या चिमणीनं असं सांगितलं की नाही, या जंगलाला आग लागलेली आहे, मला माहिती आहे की माझ्याच्यानं हे शक्य नाही आहे 100%, पण निदान मी माझ्या चोचीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या चोचीनं त्या जंगलावर ते पाणी मी टाकते आहे. मला माहिती आहे की हा माझा प्रयत्न यशस्वी होणार नाही आहे, पण ज्यावेळेस काही ऐतिहासिक गोष्टी घडत असतात, त्या ऐतिहासिक घडणाऱ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस आग लावणारा कोण आहे ह्याच्याशी मला घेणं देणं नाही, पण आग विझवणाऱ्यामध्ये यादीत त्या सगळ्यात पहिलं नाव मात्र. म्हणून एक लक्षात घ्या, तुमच्या समोर संकट किती मोठं आहे, आभाळ किती फाटलेलं आहे, याचा अजिबात विचार न करता तुमचा प्रामाणिक प्रयत्न जर तुम्हाला करायचा असेल तर मात्र तुम्ही तो प्रयत्न चालू ठेवणे हे या ठिकाणी तुम्ही केलं पाहिजे. आणि हे तुम्हाला तुकाराम महाराज सांगतायत, अनेक अभंगाच्या माध्यमातून सांगतायत. मी जो विषयासाठी घेतलेला अभंग आहे त्याला थोडंसं थांबूयात, पण मला त्या अभंगाकडे जाताना तुकाराम महाराजांचा दुसरा एक अभंग या ठिकाणी आवर्जून सांगावा लागतोय. आता तुम्ही का लक्ष द्यायचंय, आपण वारकरी संप्रदायातली बहुतांशी लोक आहोत, आपण बऱ्याच जणांनी अभंग ऐकलेले आहेत, बरेच महाराज जण आपल्याला अभंग सांगतात, पण मला असं वाटतं की अनेक तुकाराम महाराजांचे असे अभंग आहेत की ज्या अभंग पर्यंत पोहोचणं काळाची गरज आहे. हे मी का सांगतोय, पहा, कोरोना आला,
कोरोनानं आपल्यासाठी संकट आणलं हे मान्य आहे, ते जागतिक संकट आहे, पण याच्यातून जो संधी शोधणार आहे त्यालाच म्हणायचं की संधीचा सोनं करणारा व्यक्ती. ही प्रत्येक वेळेस आणि प्रत्येकाला मिळत नसते. मग आता ह्या कोरोनातून काय संधी? सगळ्यात पहिली, एक, इथं असलेला जेवढाही कुणी कामगार वर्ग जो बाहेरच्या राज्यातून आलेला होता, व्यावसायिक वर्ग जो बाहेरच्या राज्यातून आलेला होता, तो प्रत्येक वर्ग आज महाराष्ट्राच्या बाहेर गेलेला आहे. आणि कोरोनाचं संकट संपत येत असताना इथं आपल्याला पॅरलल व्यवस्था म्हणजे कोणती? तर मनुष्यबळ या ठिकाणी लागणार आहे. पण आता या मनुष्यबळासाठी आपण तयार आहोत का? आणि जर नसेल तर मग आपल्याला आता या ठिकाणी तयार व्हावं लागेल. आणि तयार होऊन या ठिकाणी आता आपल्याला त्या पात्रतेचं बनून त्या हिशोबाने काम सुरू करावं लागणार आहे. आता सुरुवातीला थोडीशी अवघड वाटत असते कोणतीही गोष्ट. पहिलीच्या वर्गात ज्यावेळेस मला प्रवेश घ्यायचा असतो त्यावेळेस मला भीती वाटते, नंतर माझा तो सराव होतो. नोकरीच्या पहिल्या दिवशी मला भीती वाटणार, नंतर तो सराव होत असतो. कोणतीही गोष्ट, तुम्ही कलेच्या क्षेत्रात जा, कामाच्या क्षेत्रात जा, कोणत्याही, पहिली वेळ असेल तर तुम्हाला धाकधूक होत असते. मात्र एकदा तिचा सराव झाला की तुम्हाला तिचं नवल वाटत नाही, पण तुम्ही करत असलेली गोष्ट ज्याच्यासाठी पहिली वेळ आहे आता तो टेन्शन घेत असतो, तुमचं टेन्शन होऊन झालेलं असतं. आता एक उदाहरण तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या माध्यमातून एक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो. आता बघा, साधोनी बचनाग खाती तोळा तोळा आणि का ते डोळा न पहावे. काय म्हणतात तुकाराम महाराज? बचनाग म्हणजे एक विषाचं, नागाचं विष अत्यंत जहाल असतं, पण ते विष तोळा तोळा म्हणजे अगदी थोडं 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 खाण्याचा सराव काही लोक करत असतात. आणि तो खाण्याचा सराव करून तो म्हणजे हळूहळू करत तोळाभर विष सुद्धा तो जिभेवर ठेवून गिळून त्याला म्हणजे त्याची शरीरामध्ये तो प्रतिकार क्षमता त्याची ती शक्ती तयार झालेली असते आणि तो अगदी तोळा तोळा सुद्धा विष पचवू शकतो. आता एखाद्याला विष खाताना पाहून आणि का ते डोळा न पाहावे. तुकाराम महाराज म्हणतात हीच गोष्ट मात्र दुसरा ज्यावेळेस पाहतो त्याला तो डोळ्यानं सुद्धा पाहू शकत नाही. म्हणजे विष तर जाऊ द्या, पण तो साप सुद्धा पाहायचं म्हटलं की त्याला भीती वाटते. मी शाहू महाराजांचं या ठिकाणी उदाहरण देणार आहे. कसं असतं की राजे महाराजे जे लोक होते, या लोकांना जर मारायचं असेल आणि जर घरभेदी असतील किंवा कोणाला तरी जवळच्या लोकांनी जर त्यांना मारायचं असेल तर एक विष प्रयोग अशा पद्धतीनं ते करायचे. म्हणून मोठ्या लोकांसाठी, राजे महाराजांसाठी ज्यावेळेस स्वयंपाक तयार व्हायचा तो अगोदर खाणारे कोणीतरी विश्वासू असायचं आणि ज्यावेळेस त्यांना ती खात्री असेल की याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं घातपाताची शक्यता नाही आहे त्यावेळेस मग ते राजे महाराजांना दिलं जायचं. आता इथं शाहू महाराजांनी काय केलं होतं तर शाहू महाराजांनी स्वतः प्रयत्न करून विष खाण्याचा सराव त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक वर्ष केला होता, जेणेकरून की जर कधी माझ्यावर विष प्रयोग झालाच तर त्याचा दुष्परिणाम माझ्यावर होणार नाही. याला प्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी ही करणं काळाची गरज असते. आता हेच तुकाराम महाराज या ठिकाणी कसं सांगतायत की साधोनी बचनाग खाती तोळा आणि काते डोळा न पहावे, साधोनी भुजंग धरितील हाती आणि के कापती देखून या. साप धरणारा माणूस सहज सापाच्या जवळ जातो. मी नाही बोलत, हे जे मी काही बोलतोय ना हे मी नाही, हे तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. मी फक्त तुमच्यापर्यंत ते पोहोचवतोय. काय सांगितलं तुकाराम महाराजांनी? तुम्ही बसून तुमचं काम होणार नाही, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आता याच्यामध्ये ती उदाहरणं खूप सुंदर सुंदर देत आहेत. पहिलं सांगितलं विषाचं, आता ते सांगतायत नागाचं. तुम्हाला ज्यावेळेस एखादा विषारी साप दिसतो तुमच्या अंगाचा थरकाप होतो आणि मग तुम्ही ज्यावेळेस साप पकडणाऱ्याला बोलवता तो साप अगदी सहज त्याला उचलतो आणि बाटलीमध्ये टाकतो. आता तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, साधूनी म्हणजे एक छानपैकी प्रयत्न करून साध्य त्याच्यातून मिळवून प्रयत्नातून, भुजंग म्हणजे नाग, धरितील हाती आणि का कापते देखून या. पण हेच दुसऱ्याला पाहून एक भीती वाटते. आणि तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात हे बा, असाध्य ते साध्य करिता सायास
कारण अभ्यास तुका म्हणे. मग आता इथं तुकाराम महाराज त्यांच्या मूळ संदेशाला लिहितात आणि सांगतात की हे पहा, कोणतीही जगामधली असाध्य वाटणारी गोष्ट जर शक्य करायची असेल तर मात्र तुम्हाला तिच्यासाठी अभ्यास करावा लागेल आणि अभ्यासासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. इथं मात्र तुकाराम महाराज असं कधीही म्हणण्याचा प्रयत्न तुकाराम महाराजांनी केला नाही की साधोनी असाध्य ते साध्य करिता सायास कारण नवस तुका म्हणे. अजिबात नाही. नवसाचं समर्थन तुकाराम महाराजांनी केलं नाही. उलट ते सायास करा म्हणतात. सायास म्हणजे प्रयत्न, नवस म्हणजे मग दैववादावर विसंबून राहणे. मात्र तुकाराम महाराज या गोष्टीपासून फार दूर होते. नेनो काही कपट एक जेने भुलवावयाचे लोक, दाऊ नेने जडीबुटी चमत्कार उठाउठी. चमत्कार नावाचा प्रकार मला माहीत नाही. लोक आल्यानंतर त्यांना जडीबुटी काहीतरी द्या आणि त्याचं समाधान करा, अशा गोष्टी मला जमत नाही. मला काय जमतं तर असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. कोणती गोष्ट अशक्य ही शक्य करायची असेल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. हा प्रयत्नवादाचा पुरस्कार तुकाराम महाराज त्या ठिकाणी करतायत. बरं, आता प्रयत्न बऱ्याचदा असं होतं की एखादा फार प्रयत्न करतो पण त्याला यश मिळत नाही. मग तुम्ही काय म्हणता की मी प्रयत्न भरपूर केले पण काय करा, आमच्या प्रारब्धातच ती गोष्ट नव्हती. तुकाराम महाराज म्हणतात हे असं होऊ शकत नाही. तुम्हाला प्रयत्नासोबतच तुमची प्रबळ इच्छाशक्ती आणि वातावरणाची निर्मिती या अशा 2, 3, 4, 5 अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्यावेळेस साध्य होतील त्याच वेळेस ती गोष्ट त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते. आता यासाठी तुकाराम महाराजांनी अभंग काय सांगितला? लोह, कफ, गार, सिद्ध हे सामग्री आणि अग्नी टणत्कारी दिसो येतो. म्हणजेच काय, तुकाराम महाराज निरीक्षण क्षमता बघा तुकाराम महाराजांची. एक अक्षरही तुकाराम महाराजांचं खाली जाणार नाही. काय सांगितलं? लोह, लोखंड, कफ, कापूस आणि गार म्हणजे गारगोटी. तुम्हाला जर अग्नी निर्माण करायचा असेल तर अग्नी निर्माण करण्यासाठी तुम्ही जाग्यावर बसून काहीतरी स्वाहा म्हटले आणि अग्नी निर्माण झाला असं होणार नाही. स्पष्टपणे सांगितलं तुकाराम महाराजांनी. 1 तुम्हाला गारगोटी लागेल, 2 तुम्हाला कापूस लागेल आणि 3 लोखंडाची पट्टी लागेल. ज्या वेळेस तुम्ही लोखंडावर ती कापूस ठेवता आणि गारगोटीनं तो घासता त्यावेळेस मात्र तुम्हाला 100% अग्नी निघल्याशिवाय राहणार नाही. बघा, म्हणजे तुकाराम महाराजांनी किती स्पष्टपणे सांगितलं होतं की अग्नी काढायचा असेल तर 3 गोष्टी तुम्हाला तिथं एकत्रित कराव्या लागतील. आता एक गोष्ट नसेल तर मात्र तुमचं त्या बाकीच्या 2 गोष्टी असून उपयोग नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या डोक्यात आहे की तुम्हाला फार काम करायचंय पण तुमची जागेवरून उठायची तयारीच नसेल तर मात्र तुकाराम महाराज म्हणतात मग तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. कारण डॉक्टर अब्दुल कलामांनी सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही झोपेत पाहता त्याला स्वप्न म्हणता येत नाही, तर तुमची झोप ज्यामुळे मोडल्या जाते आणि तुम्ही खाडकन जागे होऊन कामाला लागता त्याला स्वप्न म्हणायचं असतं. आता हेच स्वप्न आपल्याला या अनुषंगाने आणि या सगळ्या हिशोबाने आपल्याला पाहायचंय. म्हणजेच काय, ठरवलं तर तुम्ही अग्नी काढू शकता. आता आणखी एक उदाहरण सांगितलं, मला अभंग आठवत नाही पण त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे. आता स्वयंपाक करायचा असेल तर तुमच्याजवळ पीठ लागेल, पिठासोबत तुम्हाला पाणी लागेल म्हणजे त्याची कणिक करता येईल आणि सोबतच तुम्हाला अग्नी लागेल. मग आता एका विना एक कामा नये. अशा पद्धतीचा अभंग आहे की तुम्ही जिथं 3 गोष्टी लागतात, लोह, काप आणि गारगोटी. मग आता तुम्ही 3 पैकी 1 नसेल तरीही तुमच्या त्या 2 गोष्टीचा उपयोग नाही. खूप सुंदर पद्धतीने तुकाराम महाराजांनी तुम्हाला यशस्वी होण्याची अनेक मूलमंत्र सांगितलेली आहेत. त्यातलीच मी फक्त अगदी ओघवते आणि थोडी या ठिकाणी सांगणार आहे. बरं, तुम्ही बऱ्याचदा असं होतं की समजा व्याख्यान दिलं, 100 लोकांनी ऐकलं, त्यातली 1-2 जणच असतात की जी त्याच्यावर विचार करतात. मग तुम्ही काय नाराज होणार का? तुमचा मूड जाऊ द्यायचा का? तुम्ही हिरमुसले व्हायचं का? म्हणजे आज तर याची गरज आहे. नोकरीवाल्याला तरी जास्त मानसिकता जास्त वेळ खराब होत नाही, पण जो व्यवसाय करतो, जो उद्योगी आहे, जो काम करतो काहीतरी इतर, मग ज्यावेळेस तो एक टीम वर्क त्याला करायचं असतं आणि टीम वर्कला तो ज्यावेळेस काहीतरी मेसेज देतो पण त्या मेसेजला जो रिस्पॉन्स येणं गरजेचं असतं
तेवढं येत नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात, अरे बाबा हो, असं नसतं. म्हणून तुम्ही डिसमूड व्हायचं काम नाहीये. तुम्हाला वारंवार उठावं लागेल. तुम्हाला फिनिक्स पक्षासारखं वारंवार स्वतःमध्ये जागृती निर्माण करावी लागेल. आणि मार्केटिंग क्षेत्रामध्ये माझ्या मते हा अभंग फार महत्त्वाचा आहे. मार्केटिंग क्षेत्रामध्येच नव्हे, अर्थात मार्केटिंग याच्यासाठी उद्योगाची मार्केटिंग असेल, व्यवसायाची मार्केटिंग असेल, किंवा तुमच्या विचाराची मार्केटिंग असेल. उदाहरणार्थ मला तुकाराम महाराजांचं 1000 लोकांना सांगायचं आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की बा या 1000 लोकांनी आता हे तुकाराम महाराजांचं सगळं ऐकलं पाहिजे आणि यांच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, अरे असं करू नका, असं कधीच होत नसतं. आणि त्याच्यासाठी ते उदाहरण काय देतात की महुरा ऐसी फळे नाही, आली काही गळती. उदाहरण खूप छान आणि सुंदर आहे. प्रत्येकाच्या जीवनामधले उदाहरणं आहेत. ते तुम्हाला स्वर्गातलं सांगत नाहीत आणि ते तुम्हाला पाताळातलं सांगत नाहीत. तुकाराम महाराज तुम्हाला जमिनीवरचं सांगताय, जे तुमच्या डोक्यामध्ये सहजपणे पडू शकतं. काय सांगताय तुकाराम महाराज? तुम्ही उन्हाळ्यामध्ये आंब्याला मोहर येतो, निरीक्षण करा. तुकाराम महाराज म्हणतात, आता तुम्ही निरीक्षण करा त्या आंब्याच्या झाडाचं. आंब्याचं झाड दिसतंय, फार त्याला मोहर आलाय. तुकाराम महाराज म्हणतात, हे पहा, महुरा ऐसी फळे नाही, आली काही गळती. जेवढा आंब्याला मोहर आहे तेवढी फळं कधीच येत नसतात. म्हणजे आपण अपेक्षेला लागणे की एवढा मोहर आलाय म्हणजे एवढे आंबे येतील आणि मग आपल्या भविष्यात त्याचं नियोजन करणे. तुकाराम महाराज म्हणतात, हा वेडेपणा आहे, हा तुम्ही करता कामा नये. जेवढा मोहर तुम्हाला आंब्याला आलेला आहे तेवढी फळं तुम्हाला येणार नाही, कारण मोहर हा हवेनं झडणार आहे. आली काही गळती म्हणजे जेवढी तुम्हाला मोहर आलेला आहे त्यातला मोहर गळणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जेवढे आंबे तुम्हाला आता मोहर झडल्यानंतर दिसतायत ते सुद्धा आंबे तुम्हाला तुमच्या गिनतीमध्ये गृहीत धरता येणार नाही, कारण त्यातले काही आंबे पिकण्याच्या अगोदरच पडून जाणार आहेत. बरं ठीक आहे, तुकाराम महाराजांनी हे सांगितलं आणि पुन्हा हे सांगितलं, पक्वदशी येती थोडी, आता पिकायला अगदी थोडीच येणार आहेत. म्हणजे पहा, मोहर तुम्ही बघितला 1,00,000चा, आंबा तुम्ही बघितला 100, त्याच्यातला जो पडला आता पिकायला आलेला आहे थोडा, नास आढी वेचेतो. आता पुन्हा त्यांनी काय सांगितलं, ते आंबे तुम्ही जमा केले आणि आढीमध्ये जमा करून घेतले. आता तुम्ही आढी लावलेली, आढीमध्ये काय झालं, नास आढी वेचेतो. आता त्याच्यातून काही नासले आणि ते नासलेले तुम्हाला आता बाजूला काढ. म्हणजे बघा, तुकाराम महाराजांनी काय निरीक्षण क्षमता आहे, तुकाराम महाराजांनी केलेल्या निरीक्षणातून तुम्हाला काय संदेश देत आहेत हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. मोहर जेवढा आला तेवढे आंबे येत नाही. आंबे जेवढे तुम्हाला झाडावर दिसत आहेत तेवढेची फळं रसदार होणार नाहीत, काही पडणार आहेत. नंतर तुम्ही जेवढी तुम्हाला घेता आली शाख ती तुम्ही आडीमध्ये टाकली. आता आडीमध्ये काहीला कीड लागली म्हणून तुम्ही ती बाजूला काढली. आता तुकाराम महाराज काय म्हणतात, विरुळा पावे अवघड गोवे शेवटेचे. म्हणजे आता तुम्हाला या ठिकाणी जे सगळ्यात शेवटी तुमच्या ताटात आलेला आंबा आहे बस तोच तुमचा आहे. बाकी डोक्यामध्ये जास्त हवा भरून घेऊ नका आणि जेवढा मोहर आलेला आहे तेवढे आंबे हिशोबात धरून लगेच कर्ज काढून खर्च करू नका. थोडक्यात म्हणजे मला सांगायचं हे अशा पद्धतीने आहे. म्हणून भविष्याचा विचार आपल्याला करावा लागेल आणि हाच संदेश तुकाराम महाराजांनी या ठिकाणी तुमच्या आमच्यासाठी दिलेला आहे. बर, ते आणखी एका ठिकाणी असं म्हणतायत, बऱ्याचदा काय होतं, तुम्हाला एखादं काम सुरू करायचंय आणि तुम्ही मग 4 मित्रांना विचारतो, का रे बाबा मला हे असं असं आहे. मग तुम्हाला मित्र म्हणतात, वा वा छान, शबास, चांगली गोष्ट आहे, काही मदत लागली मला सांग. बिलकुल. मग तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही शबासकी घ्या, तुम्ही त्यांचा शब्द घ्या, पण भरोशावर राहू नका. काम जर तुम्हाला सुरू करायचं असेल, चर्चा करा, त्यांचं मत जाणून घ्या. ते म्हणतील माझ्याकडे ये, मी तुला आर्थिक मदत देईल किंवा मी तुला माणसं देईल किंवा मी स्वतः तुझ्या मदतीला येईल. तुकाराम महाराज म्हणतात, नाही 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 नाही, तुमची मैत्री आहे, तुमच्या मैत्रीपुरती ठेवा. तुम्ही भरोशावर राहून तुमचं काम करू नका. आणि याच्यासाठी फार सुंदर तुकाराम महाराज या ठिकाणी उदाहरण देत आहेत. काय म्हणतात, करिता होया होय परिण करी सहाय्य. तुमच्या होला सगळेच हो म्हणतील, पण ज्यावेळेस तुम्हाला कोणाची मदत घ्यायची असेल
तेव्हा मात्र तुमच्या कुणीही मदतीला येणार नाही. याच्यामध्ये तुकाराम महाराज तुम्हाला डिसमूड नाही करत आहे तुमचा, किंवा तुमचं खच्चीकरण नाही करत आहे, तुमची मानसिकता कमी किंवा मागे ओढण्याचं काम नाही करत आहे. तुम्हाला वास्तवाचं भान देण्याचं काम तुकाराम महाराज त्या ठिकाणी करतायत, की तुम्ही सल्ला घ्या, तुम्ही चर्चा करा, पण काम जर तुम्हाला करायचं असेल मात्र तुम्ही आता कोणाच्या भरोशावर राहणं गरजेचं नाही. आता तुमचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. आता हे सगळं सांगितल्यानंतर मी आता माझ्या मूळ विषयाच्या अभंगाकडे येणार आहे. मला कल्पना आहे वेळेचं काहीचं बंधन आपल्याला येऊ शकतं, पण जे काही आपल्याला थोडंसं ॲडमिन साहेब, धोत्रे साहेब काय पुढं सूचना करतील त्या पद्धतीने आपण बघूयात. आता मी माझ्या मूळ विषयाकडे येत आहे. काय सुंदर अभंग आहे. जगामध्ये हा अभंग ज्याच्या डोक्यात फिट बसला त्यानं पुन्हा रडणेन पडणेन अजिबात नाही, अजिबात नाही. का तर तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं की होले मुळ भेदी खडकाचे अंग, अरे अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. काय म्हणतात तुकाराम महाराज, तू बोर झालायस का, तू उदास झालायस का, तुला आता काहीच करावं वाटत नाही का, तर बघ मी काय दाखवतोय. त्या झाडाचं मूळ कसं आहे, नरम आहे. मूळ कसं आहे, पाचट आहे. मूळ कसं आहे, अगदी लवचिक आहे. थोडक्यात काय तर मूळ हे ओलं आहे, ओले मूळ पण भेदी खडकाचे अंग. अरे ते मूळ ज्यावेळेस पाण्याचं शोषण करण्यासाठी जमिनीकडे जात असतं तर ते खडक आडवा आल्यानंतर ते थांबत नाही, ते त्याची दिशा बदलत नाही. त्या खडकाला फोडून ते मूळ पलीकडे जातं. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं की अरे ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. म्हणून नाराज होऊ नको, थांबू नको. तुझ्या अभ्यासाला सांग की तुझं काम किती मोठं आहे. कामाला नको सांगू बाप एवढा अभ्यास कसा करू, अजिबात नाही. तुझ्या कामाला पाहायचंच नाही आहे, तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे आणि अभ्यासाला सांग मला 10 तास बसावं लागेल, मला 12 तास बसावं लागेल, कारण माझं काम मोठं आहे. कामाला नका सांगू. किती छान पैकी तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात. आणि आणखी 2-3 उदाहरणं याच अभंगामध्ये तुकाराम महाराज देताना आपल्याला असं सांगतात की पहा, नीट लक्ष द्या की नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही काही वाढत तोचीवरी. अरे जगात काहीच अवघड नाहीये. मी परत एकदा सांगतो, हे शब्द विजय गवळीचे नाही, विजय गवळीचा काही सुद्धा संबंध नाही या शब्दामध्ये. शब्द अक्षर ना अक्षर तुकाराम महाराजांचं आहे आणि त्याच अक्षराचंच फक्त मी इथं विश्लेषण करून सांगतोय, तेही थोडक्यामध्ये. आता काय सांगितलं तुकाराम महाराजांनी, ओले मुळे भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही काही वाढत तोच वरी. जोपर्यंत तुमच्या मेंदूत ती गोष्ट बसत नाही ना तोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट अवघड वाटते. एकदा तुम्ही त्या मुळाकडे पहा. अरे मूळ खडक फोडू शकतो. तुम्हाला काय साधं काम करायला, टेन्शन घ्यायचं नाही, हे तुकाराम महाराज सांगतात. आणि पुढे एक उदाहरण काय देतात, दोरे चिरा कापे पडिला काचनी, अभ्यासे सेवनी. काय पहिलं उदाहरण, त्या दगडाला एक दोरा बांधलेला आहे आणि तो दोरा कायम त्या दगडाला घासण्याचं काम करतोय. जसं समजा मोट असेल, ती मोट ज्यावेळेस पाणी ओढते, जर ती कुठं एखाद्या दगडाला जर तो दोरा घासत असेल तर त्या दगडाला खाच पडलेली असते. नीट निरीक्षण करा आणि काही गोष्टी लक्षात येऊ द्या तुमच्या नजरेसमोर. तुकाराम महाराज म्हणतात, अरे दगड दोऱ्यानं दगडाला खाच पडू शकते जर कायम एकाच ठिकाणी जर सतत घर्षण होत असेल. काय तुकाराम महाराजांनी निरीक्षण केलंय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की दोरे चिरा कापे पडिला काचनी, अभ्यासे सेवनी विष पडे. म्हणजे तुम्ही विष सुद्धा वारंवार अभ्यास जर नीट केला तर विष सुद्धा तुम्ही पचवू शकता. आणि सगळ्यात शेवटचं उदाहरण या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज काय देतात, तुम्ही ना मी कल्पना सुद्धा करू शकत नाही की अरे तुकाराम महाराजांनी असं कसं सांगितलं असेल. तर तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे काईचा बैसण्याशी ठाव, जठरी बाळा वाव एकाएकी. अरे 9 महिन्याचा गर्भ एकदम आईच्या पोटात मावेल एवढी जागा आईच्या पोटात असते का, तर ती जागा नसते.
अहो अर्धी पोळी जास्त झाली तर पोट दुखतं. तुकाराम महाराज म्हणतात, जर एका आईच्या पोटामध्ये 9 महिन्याचा एवढा मोठा गर्भ जर सामावू शकत असेल तर ही त्या गर्भाची यशस्वीता आहे की त्याला जागा त्यानं निर्माण केली, त्याला वाढायचं होतं, त्यानं त्याची स्पेस तयार केली. आणि म्हणून एकाएकी 9 महिन्याचा गर्भ 3.5 किलो वजनाचा पोटात मावेल एवढी जागा नसते. पण तुका म्हणे कैचा बैसण्याशी ठाव बाळ जठरी, म्हणजे पोटात बाळा वाव एकाएकी तुम्हाला कोणती गोष्ट शक्य नाही. 9 महिने लागतात 3.5 किलोचं एक गर्भ पोटामध्ये जमा होण्यासाठी, निर्माण होण्यासाठी. याच्यात 2-3 उदाहरणं आपल्याला वेगवेगळी देता येतील, परंतु थोडंसं वेळेच्या मर्यादेमुळे आणि पुढच्या पण अभंगाकडे मला जायचं असल्यामुळे याला एक ओघवतं सांगतो. काय? एक, तुम्हाला वाट पाहावी लागेल. त्या गर्भानं वाट पाहिली 9 महिने, त्यानं त्याची जागा निर्माण केली. छोटंसं होतं, एक थेंबा एवढा, एक त्याच्याही कमी, आणि तो झाला 3.5 किलोचा. काय निरीक्षण तुकाराम महाराजांनी केलंय. आणि सांगितलं ना आपल्याला की तुम्ही या पद्धतीनं लक्ष दिलं पाहिजे. कोणतीही गोष्ट तुम्हाला लगेच मिळणार नाही, तुम्हाला काही काळ जाऊ द्यावा लागेल. आणि दुसरं, तुम्हाला कुणीही आयती जागा देणार नाही. तुमची जागा तुम्हाला निर्माण करावी लागेल. तुमची म्हणजे तुम्हाला तुमचं स्वतःचं विश्व निर्माण करता आलं पाहिजे. हा एक संदेश तुकाराम महाराजांनी या ठिकाणी दिल्याचा आपल्याला लक्षात येतं. आता हे सगळं कशामुळं होत असतं तर प्रत्येक अक्षरामध्ये तुकाराम महाराज सांगतात प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न. प्रयत्नाच्या व्यतिरिक्त कसल्याही प्रकारचा चमत्कार, अंधश्रद्धेविषयी काही गोष्ट इथं अजिबात तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितली नाही. मगाशीच मी ते एका अभंगात सांगितलं की नेनो काही कपट एक जेने भुलवा वयाचे लोक दाऊ नेने जडीबुटी चमत्कार उठाउठी. चमत्कार मला माहीत नाही, जडीबुटी मला माहीत नाही. उठसूट आपलं काहीतरी हातवारे करा आणि काहीतरी चमत्कार करा. ही गोष्ट माझ्याच्यानं कधी शक्य नाही आणि लोक भुलतील हे तर मला कधीच सांगण्याचं कामच नाही. आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे, चमत्कार असू द्या, अंधश्रद्धा असू द्या, ही अज्ञानातून जन्म घेते. अरे संतांनी एवढा सुंदर विचार आपल्याला सांगितलेला आहे, आपण लक्ष देत नाही किंवा आपण थोडंसं तिकडं आता लक्ष दिलं पाहिजे. आता काय सांगितलं, कोणतीही गोष्ट अज्ञानातून निर्माण होते. ठीक आहे, मान्य करूयात आपण की अज्ञानातून आता माझ्याकडे काहीतरी गोष्ट झालेली. आता एकनाथ महाराज काय सांगतात पैठणचे, अरे महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी संतांची परंपरा आहे आणि तेही विचारी संत, अविचारी नाही, कुविचारी पण नाही, अगदी सुविचारी संत. आणि त्याच्यामध्ये एकनाथ महाराजांनी काय सांगितलं की विवेक दीप धरुणी धुरे निरसी अज्ञानाचे अंधारे. अज्ञान कसं काढायचं असतं याचं सुद्धा उदाहरण एकनाथ महाराजांनी कसं दिलं की तुमच्यातला विवेकाचा दिवा लागला म्हणजे तुमच्यातला अज्ञानाचा अंधकार निघून जात असतो. मग विवेकाचा दिवा म्हणजे काय? विवेक म्हणजे काय? म्हणजेच एक काहीतरी चांगला विचार करण्याची प्रवृत्ती. प्रत्येक गोष्टीत काय चांगलं, काय वाईट, काय योग्य, काय अयोग्य, कशात फायदा, कशात तोटा, या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करणे म्हणजे विवेकी बुद्धी, याला आपल्याला असं म्हणता येतं. आणि हीच विवेकी बुद्धी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणून एकनाथ महाराजांनी सांगितलं होतं. आणि याचाच एक उदाहरण तुकाराम महाराजांनी पुढे असं सांगितलं होतं की माझ्या अज्ञानामुळे जी गोष्ट झाकून राहिलेली होती ती अज्ञान निघून गेलं आणि मला ज्ञान प्राप्त झालं. मला वाटतं 2 का 3 दिवसापूर्वी माझ्या तुकासर नावाच्या यूट्यूब चॅनलवर मी तुकाराम महाराजांची जी रोज अभंग टाकतो त्याच्यामध्ये हा अभंग टाकलेला आहे. फार उद्बोधक अभंग आहे. बरं, आता हे झालं. चला बस सर, तुम्ही अशी काही ही उदाहरणं तुकाराम महाराजांची सांगितली की हे उपदेशपर ठीक आहे आणि आम्हाला आवडलं, तुकाराम महाराजांचं होतं म्हणून आवडलं, पण विषय इथं संपत नाही. हे झालं तत्वज्ञान, हे झाले सुविचार. पण तुकाराम महाराजांनी आणखी एक गोष्ट, चमत्कारावर जर कुणी विश्वास ठेवत असाल तर त्याच्यासाठी सांगितली होती. जशी आज आपण मांडणी करतो, कोणतीही गोष्ट, कोणतंही कारण, याला म्हणजे कोणतीही क्रिया ही कारणाशिवाय कधीच घडत नसते. हा पेन मी उचलला याला कारण मी बल लावलं म्हणून नसता हा पेन उचलला नसता. माझा हात वारे करतोय, मी बोलतोय, माझा मेंदू मला आदेश देतोय म्हणून मी तुमच्याशी बोलतोय. आता तुकाराम महाराज काय म्हणतायत,
मला हा अभंग दोन दृष्टीने आवडला. आता मी जो तुम्हाला सांगणार आहे, पहिला म्हणजे हा जो प्रयोग तुकाराम महाराजांनी त्याच्यात सांगितलाय, लहानपणी मी तो करायचो. काय करायचो मी, एक लोखंडाची टाचणी असायची, त्या टाचणीला जिकडून तिचं मुंडकं आहे त्याला असं फोल्ड करायचो, म्हणजे असा जे आकार तयार व्हायचा तो जमिनीवर टाकायचो. एक लोहचुंबकाचा तुकडा घ्यायचो, स्पीकरमधला निघालेला तुकडा, आणि तो टाचणीच्या थोडासा जवळ न्यायचो. जवळ नेल्यानंतर त्याला मी असं वर करायचो, ती टाचणी हळूहळू हळूहळू वर दिसायची. आणि एक वेळ अशी यायची की माझ्या हातातलं चुंबक असं वर आहे आणि टाचणी अशी जमिनीवर किंवा कशावर तरी आहे, टाचणीच्या चुंबकाच्या मध्ये गॅप आहे. आता विचार करा, मी याच्यातून कधीच काही म्हणजे डोक्यात काही नाही मला कळालं की हे काय असेल. मी म्हटलं ठीक आहे, चला चुंबकामुळे टाचणी उभी राहते. हे तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं, लोह चुंबकाचे बळे अरे उभे राहिले निराळे. लोखंड उभं दिसत असलं आणि चुंबक तुम्हाला दूर दिसत असलं, मध्ये त्याच्या गॅप दिसत असला, तर हा चमत्कार नाही, ही चुंबकातली चुंबकीय शक्ती आहे जी लोखंडाला दूर अंतरावरून का होईना पण ती उभी करतीये. अरे हा विचार जर लहानपणापासून आपल्या डोक्यामध्ये निर्माण होईल, अशा पद्धतीचं जर वातावरण तयार करण्यात आलं असतं तर कदाचित अनेक शास्त्रज्ञ आपल्याकडं तयार झाले असते. हा शास्त्रज्ञाचा सिद्धांत ना तुकाराम महाराजांनी जो मांडलाय, लोह चुंबकाचे बळे उभे राहिले निराळे. वेगळं जरी तुम्हाला दिसत असलं तरी चुंबकाचं हे बल आहे की जे त्या लोखंडाला उभं करताय. आणि म्हणून चमत्काराच्या कारणापर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे, हे या अभंगातून तुकाराम महाराजांनी किती सुंदरपणे सांगितलंय. पण आता हे कोण करू शकतं? प्रत्येक शब्द मी अभंगातच सांगणार आहे. पुढच्या एका अभंगामध्ये तुकाराम महाराज असं म्हणतात की दधी माझी लोणी जाणती सकळ, ते काढी निराळे जाणे मथन. यशस्वी कोण होतो जीवनामध्ये? मला माहिती आहे ना की मी खूप काम केलं तर मला उद्या यश मिळणार आहे, मला हातामध्ये पैसा येणार आहे, माझ्याकडे मोठी गाडी येणार आहे. अरे पण काम कसं केलं पाहिजे ह्याचं ज्ञान असणं काळाची गरज आहे. आता समजा धोत्रे साहेबांचं उदाहरण घेऊ. एक कम्प्युटरची एक फार मोठी संस्था ते त्या ठिकाणी चालवतात, त्याच्या शाखा वगैरे चालवतात. आता तर एका नवीन क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. त्यांच्या या नवीन क्षेत्रासाठी सुद्धा आपण आपल्या सगळ्याच्या वतीने हिंदवी हॉलिडेला शुभेच्छा देऊयात. आता मला सांगायचं काय तर तुकाराम महाराजांनी काय सांगितलं की दधी म्हणजे दह्यामध्ये लोणी असतं हे सगळ्याला कळतं, सगळ्याला माहिती, दह्यामध्ये लोणी. आता तुकाराम महाराज काय म्हणतात, दधी माझी लोणी जाणती सकळ, ते काढी निराळे जाणे मथन. अबे पण ते वेगळं कोण काढू शकतं? ज्याला दही कसं उसळायचं, ते दही कसं त्याचं मंथन करायचं हे ज्याला कळतं त्यालाच फक्त ते काढता येतं. बाकी शब्दज्ञान तर सगळ्या लोकांकडे हो. पारावर बसून पार त्या बराक ओबामाच्या काय, त्या ट्रम्प तात्याच्या काय गप्पा करायच्या त्या मस्तपैकी मारतात, पण तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर काय करता येईल हे त्यांना सांगता येत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं की दह्यामध्ये लोणी असतं हे सगळ्या जगाला कळतं, पण लोणी तोच व्यक्ती काढू शकतो ज्याला मन कसं करतात याचं ज्ञान असतं. आणि हेच ज्ञान प्रत्येक क्षेत्रामध्ये जे टर्निंग पॉइंटसाठी जे आपल्याला गरजेचं आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे. पुढे आणखी एक उदाहरण देताना तुकाराम महाराज असं सांगतात की अग्नी काष्ठा माझी ऐसे जाणे जन. अहो जाळ हा लाकडामध्ये असतो, सगळ्याला माहिती. अग्नी कुठं असतो? जाळामध्ये, लाकडामध्ये. आता हे उदाहरण कसं जंगलाच्या हिशोबाने तुकाराम महाराजांनी दिलं. आता मथिलीय विण कैसा जाळी, पण जोपर्यंत तुम्ही त्या लाकडाचं घर्षण करणार नाही तोपर्यंत त्यातून जाळ निघणार नाही. सगळ्याला माहिती की जळतं लाकूड जर पाहिलं तर प्रत्येकाला माहिती आहे हा लाकडातून जाळ निघतोय, कारण तिथं दुसरी वस्तू आणून काही आपण जाळ काढलेला नसतो. मग तुकाराम महाराज म्हणतात हे ज्ञान सगळ्याला आहे हो की लाकडामध्ये जाळ असतो, पण ज्याला लाकडाचं घर्षण करतात आणि त्यातून जाळ निघतो याचं ज्ञान असतं तोच व्यक्ती यशस्वी होऊ शकतो. आणि शेवटचं एक उदाहरण या अभंगातलं देताना तुकाराम महाराज असं म्हणतात की तुका म्हणे मुख मळीन दर्पणी,
उजळल्या वाचुनी कैसे भासे. मी आरसा घेतला, समजा आता हा आरसा माझ्या समोरच मी मुद्दाम घेतला, समजा मी आरशामध्ये पाहिलं, मला दिसतंय की माझा चेहरा मळलेला आहे. मी 2दा पाहिलं, 4दा पाहिलं. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तू काय करतोय? तुझा चेहरा मळलेला तुला ज्या वेळेस दिसतोय तर ही धूळ चेहऱ्यावरची नाही रे बाबा. तुला हे कळलं पाहिजे की आरशावर धूळ आहे आणि म्हणून आरसा उजळून घे, मग तुझा चेहरा त्या आरशामध्ये तुला उजळल्यासारखा दिसेल. म्हणजे बघा की तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि हे प्रयत्न जर करायचे असतील तर मग आळस करून ते प्रयत्न होऊ शकत नाही. आणि म्हणून ज्याच्या जीवनामध्ये आळस आहे त्याच्या जीवनामध्ये कधीही पहाट होत नाही, कधीही दिवस त्याच्या जीवनामधला उजेडातमध्ये येऊ शकत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की तुमच्या कामातली नासाडी कशामुळं होत असते, तुमच्या कामातली नासाडी होत असते ती तुमच्यातल्या आळसामुळे. तुका म्हणे आळस तोची कारणांचा नाश. किती सुंदर शब्दामध्ये हे सगळं वाक्य तुकाराम महाराजांनी गुंफून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत की तुमच्यातला आळस हा तुमच्या कामाचा नाश करत असतो. आणि आता त्यांच्या नजरेसमोर घरातल्या त्या स्त्रिया आहेत, ज्या स्त्रिया ज्यावेळेस गहू, ज्वारी, बाजरी दुकानातून वगैरे आणत असतील. आता मला सांगा, तुकाराम महाराज असं म्हणतात की समजा तुम्ही दुकानातून एखादी वस्तू, ते गहू आणले, ते आणले डायरेक्ट गिरणीत नेऊन दळून आणता का? नाही. तुकाराम महाराज काय म्हणतात, निवडावे खडे तरी दळण ओझे घडे, नाही तरी नासोनी जाय, कारण आळस उरी हाय. अरे त्या बाईनं जर आळस केला आणि ते खडे निवडून जर त्या दळणातून काढले नाही तर मात्र ते खडे सुद्धा त्या तुमच्या धान्यासोबत पिसले जातील, दळले जातील आणि मग तुमच्या सगळ्या केलेल्या मेहनतीला नाश पावेल. म्हणजे किती छानपैकी तुकाराम महाराज ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला समजून सांगतायत. आणि हेच आपण या ठिकाणी समजून घेतोय की तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. डायरेक्ट तुम्ही धान्य आणलं आणि ते दळायला दिलं असं होत नाही. त्या महिला भगिनीकडे पहा आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नाप्रमाणे आपल्याला काही करता येतं का, म्हणून हे करता आलं पाहिजे. आणि पुढे तुकाराम महाराजांनी एक आणखी वेगळ्या विषयामध्ये असं सांगितलंय की बघा, तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, तुम्हाला नवीन काम सुरू करायचं आहे, काहीतरी तुम्हाला वेगळं करायचंय. मग आता जर तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं असेल, उदाहरणार्थ माझ्या शेजारी एखाद्याने किराणाची दुकान टाकली, माझ्या लगेच डोक्यात याची किराणा दुकान आहे, मी 6 महिने पाहिलं, छान गिराईक चालू आहे, मी पण त्याच्या बाजूला किराणाचीच दुकान टाकतो. समजा धोत्रे साहेबांनी कम्प्युटरचं दुकान टाकलं, धोत्रे साहेबाच्या कम्प्युटरच्या दुकानाच्या कडं पाहून मी बघितलं की अरे किती छान यांचं दुकान चालतंय, मग मी काय करावं, मला जर काम करायचं असेल चला मी पण मग किराणा दुकान. अहो मागे मागे त्या टॅक्सी चालायचे त्या काळे पिवळी, एकाने घेतली की लगेच गावातल्या दुसऱ्याने, लगेच गावातल्या तिसऱ्याने, म्हणजे हाय त्याचे धंदे बुडून टाकतात. तुकाराम महाराज म्हणतात अरे सोपी झालेल्या पायवाटेवरून तर कोणी चालेल, तुम्ही तुमची वाट निर्माण केली पाहिजे आणि ही वाट निर्माण करण्यासाठी तुम्हाला डेअरिंग करता आली पाहिजे. पण मग आता तुकाराम महाराज नुसतं असं सांगतात का डेअरिंग कर? नाही, तुकाराम महाराज प्रत्येक गोष्टीसाठी उदाहरण देतात. आता इथं तुकाराम महाराजांनी उदाहरण काय दिलं, तुका म्हणे व्हावे तयापरी धीट, पतंग हा नीट दीपास होई. पतंग नावाचा कीडक असतो, आपण बघतो लाईट गेल्यानंतर आपला पंती, चिमणी किंवा कंदील, आता बरंचसं प्रमाण कमी आहे पण गृहीत धरूयात, समजा ते जर समजा चालू असलं तर तुम्ही बघा पतंग नावाचा कीटक जे अग्नीला पाहतो आणि जो त्याच्यावर झोकून उडी खातो. तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल ना तर ह्या पतंगासारखं तुम्हाला धीट म्हणजे साहसी झालं पाहिजे. आता आणखी काय तुकाराम महाराजांनी सांगायला पाहिजे बरं? तुमच्या यशस्वी होण्यासाठी असे अनेक मार्ग तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहे. तुका म्हणे व्हावे तयापरी धीट, पतंग हा नीट दीपास होई. आणि हे करताना बऱ्याचदा असं होतं की आपण एकटे काम करतो. आता मल्टीनॅशनल हा एक कन्सेप्ट सध्या जगामध्ये निर्माण होतोय. समजा उदाहरणार्थ धोत्रे साहेबांना एक व्यवसाय सुरू करायचा होता, हिंदवी ट्रॅव्हल्स. मग आता मला एकट्यालाच करायचं,
एकट्याने होत नसतं, ग्रुप मिळून आता ह्या गोष्टी करायच्या असतात. मला कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये जायचं आहे, कन्स्ट्रक्शनमध्ये जायचं असेल तर मी म्हणेल मी एकटाच जमीन विकत घेईल, मी एकटाच पैसा लावेल, माझ्याकडेच इंजिनियर आहे, मीच त्याचं बांधकाम करेल, मीच त्याला विकेल. नाही, हे व्यवस्थापन याला म्हणता येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात की बहुतांशी कामं जर तुम्हाला समूहामध्ये जर करता आली तर मात्र ती तुम्ही समूहामध्ये केली पाहिजे. कारण तुम्हाला एखाद्या चांगल्या मार्गावर जायचं असेल आणि तुम्ही एकटे जाण्याऐवजी तुम्हाला समूहानं जर जाता आलं तर तुम्ही जास्त काळ चालाल. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की एका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ. एकमेकांना या तुकाराम महाराजांच्या बऱ्याचशा अभंगाचं आपल्याला बराचसा गोंधळ झालेला आहे. बघा, शब्दाकडे आपण लक्ष देऊयात. एका करी सहाय्य अवघे धरू सुपंथ. चांगला मार्ग धरण्यासाठी एकमेकांना आपण सहाय्य करूयात. आणि म्हणून ही सगळी गोष्ट तुकाराम महाराजांनी सांगितलं. बरं, समजा तुमच्याकडं कोणी मदतीला आलं, त्यांनी सांगितले 1 लाख रुपये दे. तुमच्याकडे 1 लाख रुपये नाही आहे किंवा तुम्हाला द्यायची मानसिकता नाही आहे, तुम्ही काय म्हणता? अय कायचे पैसे, चला निघून. असं करू नका. तुकाराम महाराज म्हणतात अरे बाबा त्याच्या पाठीवर हात ठेव, त्याला निदान बळ दे ना. नको देऊ ते त्याला पैसे, पण निदान त्याला बळ दे. आता हे बळ दे म्हणजे काय तर तुकाराम महाराज म्हणतात की समोरच्यामध्ये बळ कसं निर्माण होऊ शकतं. तर समजा एखादा कुणी पाण्यामध्ये बुडतोय, बुडताना तुम्ही भले उडी खाऊन त्याला वाचवू नाही शकले, पण तुम्ही जर नुसतं एवढं जरी म्हटले की हागे आलो कोणी म्हणे बुडतिया तेने किती तया बळ चढे. तुकाराम महाराज म्हणतात अरे बुडणाऱ्याला तुम्ही नुसतं आलोच, अजिबात घाबरू नको, नुसतं एवढं म्हणा, अरे तरी त्याच्यामध्ये शक्ती निर्माण होते आणि त्याला वाटतं की अरे माझ्या मदतीला कोणतरी येतंय, पण त्यांनी येईपर्यंत मला जिवंत राहणं फार गरजेचं आहे. म्हणजे या अशा पद्धतीनं तुकाराम महाराज सांगतात की त्याला थोडं बळ द्या. त्याला नका त्याची प्रत्यक्ष मदत नाही करता आली तर करू नका, पण त्याचं खच्चीकरण करू नका. तुम्ही त्याला अशा पद्धतीनं बळ देऊ नका. पण सगळ्या गोष्टीची आपल्याला कल्पना आहे. आता तुकाराम महाराज म्हणतात एखादा असतो ज्याला आपण खौट म्हणतो, खौट किंवा खडूस किंवा चोर पंक्चर, तो असं काहीतरी कळू तर देत नाही, पण आपला डिसमूडपणा करण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी कसं असतं, स्वभावाचा विषय असतो. तुकाराम महाराज म्हणतात चला असा माणूस एखादा तुमच्या जीवनामध्ये नाहीच असं गृहीत धरून त्याला टाळून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आणि यासाठी अभंगाचं उदाहरण देताना तुकाराम महाराज असं म्हणतात गाढव शृंगारीले कोडे काही केले नव्हे घोडे. गाढवाला कितीही शृंगार करा पण त्याचं काही घोडं होणार नाही. त्याचे भुंकणे न राहे स्वभावासी करील काय. दिसायला त्याला तुम्ही घोड्यासारखं छान करतान, अरे पण त्याचा भसाड वरडण्याच्या आवाजाला तुम्ही थांबू शकत नाही. ते त्या आवाज काढला की लगेच तुमच्या लक्षात येईल अरे हे सजवलेलं गाढव घोडं जरी दिसत होतं आत्तापर्यंत, पण त्याचं जे भुंकणं आहे त्याच्या ओरडण्यानं तुमच्या लक्षात येऊन जाईल की ते गाढवच आहे. किती छान शब्दरचना केली की गाढव शृंगारीले कोडे काही केल्या नव्हे घोडे. त्याचे भुंकणे न राहे स्वभावासी करील काय. त्याच्यामुळे एखादा माणूस असा जर असेल तर आपण तो सोडून दिला पाहिजे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, आपल्या कामामध्ये एकरूप झालं पाहिजे. तुम्ही असा जीव ओतून त्याच्यामध्ये काम केला, अरे क्षीर तुपा साखरे झाली या भेटी तैसे पडी मिठी गोडपणे. तुम्ही तुमच्या कामामध्ये त्या कामाला कशी मिठी मारली पाहिजे तर तुकाराम महाराज सांगतात की दूध आहे, क्षीर दूध आहे, त्याच्यात तूप आहे आणि त्याच्यात पुन्हा साखर आहे. तुकाराम महाराज म्हणतात अरे ह्या तिघाची भेट झाल्यावर काय त्याची गोडी निर्माण होते, तेवढी गोडी तुम्ही तुमच्या कामामध्ये निर्माण केली पाहिजे, म्हणजे तुम्ही 100% यशस्वी व्हाल. अरे हे तुकाराम महाराजांनी सांगितलंय, हे तुकाराम महाराज आहेत आणि हे आम्हाला तुम्हाला समजून घेतल्या पाहिजे. आणि एवढंही सांगितलं अति करायचं नाही. माणसाला सवय असते 2 रुपये आले 2.5 यावे, 3 यावे, 3.5, 4. तुकाराम महाराज असं करू नका. हे पहा, अग्नी जाळ आहे, गॅस, त्याच्यावर तुम्ही एखादी भाजी ठेवली. आता त्या भाजी बनवणाऱ्या माऊलीला माहिती
की किती त्या गॅसचं बटन चालू ठेवलं पाहिजे, किती त्याचा जाळ निघला पाहिजे आणि किती जाळानंतर ते जाळ थांबवला पाहिजे म्हणजे ते अन्न शिजलेलं असेल. तुकाराम महाराज काय म्हणतात, शिजल्यावरी जाळ अरे वाया जायाचं ते मूळ. एकदा अन्न शिजलं की ते गॅस बंद करावं. उगत नाही आणखी शिजू द्या, आणखी शिजू द्या, आणखी नसतं शिजत, ते वाया जात असतं. आणि म्हणून तुमच्या कामामध्ये खराबी का होत असते, आणखी 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 मुळे तुमच्या कामाची खराबी होत असते. आणि म्हणून तुकाराम महाराजांनीही या ठिकाणी उदाहरणाच्या या सगळ्या हिशोबाने सांगितलेलं आहे. आणि मी आता शेवटाकडे जातोय. 5-1 मिनिटामध्ये आपण या ठिकाणी थांबूयात. उलट संधीचं सोनं तुम्हाला कसं करता येईल हे मात्र विचार तुम्हाला प्रत्येकाला करता, यशस्वी जर व्हायचं असेल तर संधीचं सोनं. कोरोना आलाय, कोरोनामध्ये संकट आहे, पण या संकटामध्ये संधी शोधा आणि तिचं सोनं करा. माझ्या शेजारी समजा अमुक एखादं दुकान होतं, जे दुकान परप्रांतीयवाल्याचं होतं, पण तो निघून गेलाय, त्याचा व्यवसाय मात्र चांगला चालायचा. ही मला संधी आहे की तो व्यवसाय आता मी सुरू केला पाहिजे आणि त्याच्याही इतकं चांगली सुविधा, चांगली सेवा मी दिली पाहिजे आणि मी यशस्वी झालं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की उचिताचा काळ, साधा वया युक्ती आणि बळ, आपुले ते सकळ प्रसंगी पाहिजे. हे पहा, प्रसंग निर्माण होणार आहे, तुम्हाला संधी मिळणार आहे, फक्त तुमच्या डोक्यामध्ये त्या संधीचं सोनं करणं हे पाहिजे. उचिताचा काळ म्हणजे आता योग्य परफेक्ट वेळ आता आलेली आहे. साधा वया युक्ती बळ, आता ही वेळ जर तुम्हाला साधायची असेल तर युक्ती म्हणजे तुमच्या डोक्यामधल्या कल्पना आणि बळ जर समजा कुठं लागत असेल तर या पद्धतीनं असं सगळं आपलं ते सकळ प्रसंगी पाहिजे. इथं आता तुम्हाला ही गोष्ट पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराज हे सगळं सांगताना सांगतात की बाबा हो, 1 रुपयाशिवाय तुम्हाला 99 रुपये मिळणार नाही. म्हणून एक बीजा केला नास आणि मग भोगिले कणीस. तुम्ही एक बीज शेतामध्ये पेरता. आता तुम्ही जर म्हणता की नाही मी बीजच पेरणार नाही, असं नसतं. तुकाराम महाराज म्हणतात बाबा तू एक बीज तर पेर. तेच एक बीज ज्या वेळेस वर येईल, त्याचं रोप तयार होईल, त्याला एक कणीस येईल आणि त्या कणसाला असंख्य बीज येतील. म्हणजे एका बीजाच्या बदल्यात असे असंख्य बीज तुम्हाला मिळतील. म्हणून ते एक बीज पेरण्याचं काम मात्र तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि शेवटी तुकाराम महाराज आपल्याला या ठिकाणी जे अभंगाच्या माध्यमातून सांगतायत ते सांगून मी आता या ठिकाणी रजा घेतोय. तुकाराम महाराजांनी असं सांगितलंय की आपुले हित आपण पाही, संकोच तो न धरी काही. तुमच्या हितासाठी आता तुम्हालाच प्रयत्न करावे लागणार आहेत. कुणीतरी वरून येईल, कुणीतरी पाताळातून येईल, असं काही कुठून कुणी यायला रिकामं नाही. तुमच्यासाठी मात्र तुम्हाला स्वतःला घडवावं लागणार आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं आपुले हित आपण पाही, संकोच तो न धरी काही. आपलं भलं होण्यासाठी लाजायचं तर अजिबात नसतं. आता मी कटिंगचं दुकानच कसं टाकू, आता मी चपलापुटाचं दुकानच कसं टाकू, मी पाणीपुरीचं दुकानच कसं टाकू. अरे गेले भैये जर गेले असतील परप्रांतीयातले तर आता हे व्यवसाय तुम्ही तुमच्या हातामध्ये घेतले पाहिजे, न लाजता घेतले पाहिजे आणि यशस्वी झालं पाहिजे. आज तुमच्याकडे पैसा नसेल म्हणून तुम्ही लाजता, पण त्याच व्यवसायातून ज्यावेळेस तुमच्याकडे पैसे येतील ना, त्याच वेळेस लोक तुम्हाला म्हणतील राम राम. म्हणून लक्षात घ्या की आता फक्त योग्य वेळ आलेली आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे ही सत्ता आली पाहिजे. ही वेळ आपण सगळ्यांनी साधून घ्यावी. मी पुन्हा एकदा हिंदवीच्या सगळ्या टीमचे या ठिकाणी आभार मानतो, विशेषतः आमचे मित्र योगेशजी धोत्रे सरांचे, की ज्यांनी मला या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या या विषयावर बोलण्याची संधी दिली. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. पण जाताना एक विनंती मला या ठिकाणी यासाठी अशी करावीशी वाटते की मी जे तुकाराम महाराजांचे अभंग सांगितले, याच अभंगाचं मी तुकास्त्र म्हणजे TUKASTRA तुकास्त्र नावाचं एक यूट्यूब चॅनल चालवतो. या यूट्यूबच्या चॅनलवर मी रोज एक अभंग तुकाराम महाराजांचा टाकतो. मला आता शेवटी धोत्रे साहेब थोडंसं मी व्यावसायिक दृष्टिकोनातून येतो. व्यावसायिक म्हणजे चांगल्या कामासाठी, की तुम्हारे खत्मे हमारा सलाम. तर मी सगळ्या व्ह्युअर्सला या ठिकाणी सगळ्या मित्रपरिवाराला विनंती करतो की त्या चॅनलला एकदा भेट द्या. ती यासाठी भेट द्या की तिथं तुम्हाला फार मोठा खजिना आहे.
तुकाराम महाराजांच्या अभंगाचा आणि तो नित्य नियमाने ऐका. अनेक अभंग तुकाराम महाराजांचे त्या ठिकाणी आहे. जवळपास 1 तास या ठिकाणी संपत आलेला आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि आपण सगळ्यांनी हे सगळं समजून घेतलं, ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले आभार मानताना आपली रजा घेतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, काहीतरी कमेंट करा आणि आवर्जून सबस्क्राईब करून बेल चिन्हावर क्लिक करा.